जय गुरुदेव. कन्या राशी 2026 मध्ये काय सांगती कन्या राशींची भविष्यवाणी टॅरोच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. कन्या राशी तसं कृतीवर खूप लक्ष असतं. कन्या राशी बोलण्याच्या माध्यमातून कमी दाखवतात, व्यक्तींना कृती खूप करतात. कन्या राशीची अशी सवय असते. पण तरीही कन्या राशीसाठी आपण 2026 कसं काय जाणार आहे हे आपण बघतोय ह्या टॅरोच्या माध्यमातून. टॅरो चला गाईडलाईन प्लीज मी की आज कन्या राशीसाठी 2026 कसं काय जाणार आहे आपण आज बघणार आहोत मित्रांनो. त्याच्यासाठी अगोदर सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो, ही जनरल रीडिंग आहे. ही तुमच्या चंद्र राशीच्या आधारावर आहे. कोणाची सूर्य राशी असेल अन्यथा गुरु राशीत असेल तर त्या राशीच्या आधारावर नाही, ही चंद्र राशीच्या आधारावर आहे. ज्यांच्यापर्यंत हे कनेक्ट होतं त्यांच्यापर्यंत हे वाचन कनेक्ट ठेवा, अन्यथा हे सोडून द्या. ही जनरल रीडिंग आहे, पर्सनली नाही. तुम्हाला जर व्यक्तिगत रीडिंग जर घ्यायची असेल तर DM करा मित्रांनो. चला बघूया आपण कन्या राशीसाठी 2026 काय सांगतं 3 कार्डाच्या माध्यमातून कन्या राशीसाठी. चला सांगा टॅरो की काय 2026 काय घेऊन आलेलं आहे हे बघा. सर्वात प्रथम तुमच्यासाठी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं आता भाग्य बदलण्याची वेळ 2026 मध्ये झालेली आहे. तुमचे जे रखडलेले कामं होते, आतापर्यंत जे थांबलेले होते, तुमचं कोणाचं जर का ह्या 2026 मध्ये 2025 मध्ये लग्न थांबलं होतं तर ते 2026 मध्ये पूर्ण होण्याचे चान्सेस हे 100% आहे. तुमच्याकडं कामाची ग्रोथ जर का तुमची थांबली असेल तर ती सुद्धा 2026 मध्ये तुमची होणार आहे. कोणी नोकरीसाठी अपेक्षा जर करत असेल कन्या राशीवाले व्यक्ती तर त्यांची नोकरी सुद्धा लागणार आहे, लग्न सुद्धा होणार आहे. राहिला पैशाचा विषय तर तुमच्याकडं ह्या वर्षी धनधान्य भरभरून येणार आहे. भगवंताच्या कृपेनं कन्या राशीच्या व्यक्तीनं काय करायला पाहिजे, हे वर्ष आणखीन जास्तीत जास्त चांगलं जाण्यासाठी काय करायला पाहिजे कन्या राशीसाठी. सर्वप्रथम मी एक अंक सांगतो जो शुभ राहणार आहे. 3 अंक मित्रांनो, 3 अंक हा खूप शुभ राहणार आहे कन्या राशीसाठी. कलर बघितला तर कन्या राशीसाठी ब्राऊन कलर ह्या वर्षी चांगला राहणार आहे. कन्या राशीनं काय करायला पाहिजे हे वर्ष चांगलं भरभरून जाण्यासाठी तर मी एक तुम्हाला उपाय सांगतो. तो उपाय तुम्ही निश्चितपणे करा तुमच्यासाठी हे वर्ष आणखीन जास्तीत जास्त चांगलं जाण्यासाठी, की जेणेकरून तुम्हाला ज्या अपेक्षा आहेत भगवंताकडून ह्या डिव्हाइन कोणत्या पूर्ण तुमच्या होणार आहे. तर ह्याच्यात काय करायला पाहिजे तुम्ही, तर कन्या राशीतल्या व्यक्तीने तुम्ही ह्या वर्षी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायला पाहिजे नित्यनेमाने. विष्णू सहस्त्रनामाचं तुम्ही ह्या वर्षामध्ये पठण सुरू करा. 1 तारखेलाच 1 जानेवारी 2026 रोजीच चालू करा. तुम्ही हे पठण चालू केल्यानंतर तुमचं भाग्य जे तुम्हाला अपेक्षा आहे तुमच्या भाग्यामध्ये ते तुमचं बदलणार आहे मित्रांनो. ते तुमचं स्वप्न पूर्णपणे होणार आहे. निश्चित राहा, तुमच्यासाठी खूप काही चांगला मार्ग उघडणार आहे. त्यासाठी मित्रांनो हे करून बघा, तुम्हाला निश्चित फरक पडेल. मित्रांनो जर हा व्हिडिओ जर आवडला असेल आध्यात्मिक तर तुमच्या मित्रापर्यंत आणखीन पोहोचवा आणि सपोर्ट करा मित्रांनो. आणि ही जनरल रीडिंग होती, पर्सनली नव्हती, मनावर घेऊ नका. ज्यांच्यासोबत कनेक्ट होती त्यांनी त्यांच्यासोबत जॉईन होऊ द्या आणि ज्यांच्यासोबत होत नाही त्यांनी सोडून द्या. काही प्रश्न असतील तर DM करा मित्रांनो. आणि ही आध्यात्मिक माहिती तुमच्या मित्रापर्यंत आणखीन पोहोचवा. चला धन्यवाद, थँक्यू.